नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या मक्याच्या शेतावरती आलो आहे आणि मक्याच्या शेतावरती आल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता सध्या आपली दुसरी फवारणी चालू आहे, जसं की लष्करी अळीवरती. आणि आपल्या मका पिकामध्ये एक 7 ते 8 ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे 7 ते 8 ठिकाणी चांगल्या प्रकारे अळीनं त्या ठिकाणची जो कोंब आहे आपले मक्यावरती मक्याचे ते खाऊन घेतले होते. तर त्याचा प्रादुर्भाव जास्त होऊ नये म्हणून त्यासाठी आपण आता मक्यावरती फवारणी घेत आहोत. तर फवारणी आपण आता सध्या खालच्या साईडला आपलं पाणी चालू आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या त्या औषधाचा 100% आपल्याला रिझल्ट भेटून जाईल. आणि फवारणी करत असताना आपल्याला हवाच्या दिशेने फवारणी करायची आहे. जसं की ज्या दिशेने हवा चालू आहे त्याच दिशेने आपल्याला फवारणी करायची आहे, जेणेकरून आपली जे बाजूचं तास आहे या साईडचं ते आपलं सुटून न जाता त्यावरती आपल्याला अशा प्रकारे नियोजन करून फवारणी करायची आहे. तर फवारणी करत असताना त्यामध्ये आपल्याला अळीवरती आपण त्यामध्ये डेलिगेट या औषधाची आपण फवारणी करत आहोत. अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्यामधून रिझल्ट भेटताना दिसत आहे. आणि त्यामध्ये परत आपण हे झिंक आहे आपल्याकडं, अशा प्रकारे आपण फवारणी करत आहोत. आणि हे आपलं डेलिगेट अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला यामधून रिझल्ट येताना दिसत आहे. आपण कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही, आपण पहिल्यापासून सांगत आलो. पण आपल्याला ज्या प्रकारे आपल्याला त्यामधून रिझल्ट भेटतो त्याच प्रकारे आपण फवारणी करत असतो. आपण कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेचसे शेतकरी सांगतात की चुकीची माहिती देत आहे. मी जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की मक्यावरती कशा प्रकारे फवारणी करायची आणि काय आपल्याला त्यामध्ये नियोजन करायचं आहे, तर बरेचशा शेतकऱ्यांची कमेंट आली होती आपल्याला. तर मी खुद एक शेतकरी आहे आणि मी स्वतः एक शेती करत असतो. मी मजूर लावून अशी तशी शेती करत नसतो, मी स्वतः त्यामध्ये शेती करत असतो. आणि बऱ्याचशा जणांची कमेंट आली की तुम्ही चुकीची माहिती देतात, अशी देतात. मी जे अनुभव आहे माझे जे मी माझ्या पिकामध्ये ज्या गोष्टीचे नियोजन करत असतो आणि त्यामधून अतिशय चांगल्या प्रकारे मी ॲव्हरेज काढत असतो. जसं मक्याचं झालं, गव्हाचं झालं, अद्रक पिकाचं झालं, भरपूरशा पिकाचं असं मी चांगल्या प्रकारे उत्पन्न काढत असतो. तीच माहिती मी चांगल्या शेतकऱ्यांना सांगत असतो, पूर्ण शेतकऱ्याला सांगत असतो. तर बरेचसे शेतकरी आपले कमेंट करत आहे. तर मी मागच्या वर्षी सांगितलं तुम्हाला, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मक्यामधून 55 क्विंटलपर्यंत मी ॲव्हरेज काढलेलं आहे. आणि यावर्षी परत आपल्याला त्यामध्ये जास्त कसं वाढवता येईल हे आपण टार्गेट ठेवलेलं आहे. आणि फवारणी, खत नियोजन, सगळ्या गोष्टी आपण त्यावरती काय काय करायचे आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे आपण व्हिडिओमध्ये मागच्या. आणि गव्हा पिकामध्ये जे बरेचसे मला कमेंट आल्या होत्या, त्यामध्ये बी भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की चुकीची माहिती देता म्हणून. सर मी पूर्ण नाव सांगत नाही कोणा कमेंट केली होती. तर त्यामध्ये बी आपण 30 क्विंटलपर्यंत, आपण 28 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज काढलेलं आहे. उगाचच फालतू आपण या गोष्टी टाकत नसतो व्हिडिओवरती. ज्या आपण मेहनत करून सगळ्या गोष्टी करून आपल्याला उत्पन्न भेटलं ते चांगल्या दुसऱ्या शेतकऱ्याला बी निघलं पाहिजेत, आपला शेतकरी वरती गेला पाहिजेत, यानुसारच मी व्हिडिओ बनवत असतो. आणि जे आपण रेग्युलर आपल्या शेतामध्ये सगळ्या गोष्टी नियोजन करूनच आपण सगळ्या आपल्या पिकामध्ये वापरत असतो. तर तेच नियोजन मी शेतकऱ्यापुढे मांडत असतो. तर आता जे काय आपण मक्या पिकामध्ये जे फवारणी घेतली तुम्हाला सांगितलीच व्हिडिओमध्ये, आपण झिंकची फवारणी आता सध्या. आणि अशा प्रकारे आपल्या मका पिकामध्ये लष्कर अळीचा थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर हे जास्त ठिकाणी पांगू नये म्हणून आपण तरुत आता फवारणी घेत आहोत. आणि आपल्या मका पिकामध्ये जास्तीचं नाही, दुसरीच फवारणी आता, म्हणजे लास्टच फवारणी म्हटलं तिने आपल्या अळीसाठी लास्ट फवारणी म्हटलं तिने. कारण की जे आपण मागच्या बारीला फवारणी केली होती, तर ती फवारणी अतिशय आपल्याला त्यामधून रिझल्ट भेटला होता. आणि आता ही फवारणी आपण लास्ट स्टेप म्हणून सनी अळीसाठी फवारणी करत आहोत. आणि त्यामध्ये झिंकचा पुन्हा वापर केला, जेणेकरून आपल्या पानातलं जे पिवळापणा आहे, पतलापणा आहे नॉर्मली, अशा प्रकारे नॉर्मल पिवळापणा दिसत आहे आपल्या मक्कामध्ये, तर तो दिसणार नाही. आणि झिंकचा जो वापर केला आपण, तर त्यामधून आपल्याला जे खालच्या साईडला जे खोडाची साईज आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे जाड होताना दिसत आहे. आपण वॉटर सोल्युबल म्हणजे ठिबकद्वारे पण सोडलं होतं खताचं नियोजनासोबत.
आणि फवारणीमध्ये आपण जे आता परत आपण घेतलं होतं झिंक, मागच्या फवारणीमध्ये पण घेतलं होतं आणि मधल्या टप्प्यामध्ये आपण ड्रिपद्वारे पण खतासोबत सोडलं होतं. बरेचसे शेतकरी सांगतात की खतासोबत त्याचे इफेक्ट होत असतात. तर आपण त्यामध्ये मागचा व्हिडिओ सांगितलाच तुम्हाला मी, मकामध्ये कशा प्रकारे वापरायचं आपल्याला. तर खालच्या साईडला आपण एक वेळेस मिक्स खतासोबत आपण वापरून घेतलं होतं लागवडीच्या टायमाला. त्यासोबत प्लेन मुंचने आपण ठिबकद्वारे सोडून घेतलं होतं आणि आता परत आपण फवारणीमध्ये घेत आहोत. अशा गोष्टी आपल्याला व्यवस्थित नियोजनच करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे फवारणी करून घेतात आपण, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. व्यवस्थितरित्या आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कुठलंही झाड आपलं त्या औषधापासून वंचित राहणार नाही. अशा प्रकारे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण नियोजन करतो त्याच शेतकऱ्यांना सांगत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या. तर जे शेतकरी असेल ते उगाचच कमेंट करणार नाही आपल्याला, आणि जे शेतकरी नसेल ते तर वाईट कमेंट तर करणारच आहे, याच्यात काही दुमत नाही आहे. तर चला जाऊ द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.